बघा एक 4 व्हीलरची चावी आम्हाला मिळाली आहे. बघा एक 4 व्हीलरची चावी आम्हाला मिळाली आहे. जी कोणाची असेल त्यांनी ओळख पटवा आणि घेऊन जा. पहिला बॉल व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे डावाला. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अंकुश ठाकरे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मदन साखरे यांना पाहतो आपण. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पिच वरती हा बॉल ट्रॅव्हल झाला. अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. दरम्यानचा आणखीन एक व्हाईट बॉल. संघ पहिला सामना खेळतोय. श्री मलंगड वाडी संघ जो 40+ माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आता उतरला. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील एक श्री मलंगड वाडी संघ देखील आहे. त्याचा परफॉर्मन्स देखील हा सध्याच्या अंगामध्ये चांगला आहे. फक्त इथनं 40+ नवीन संघ आता तयार झालाय. यावरती अकोटप्पाचा बॉल त्याला ड्राईव्ह करताय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाहीये. विकेट नंबर 1 होते मैदानाच्या बाहेर जाईल. इथनं आता फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती सुकीर ठाकरे आलेत बॅटिंगसाठी 2ऱ्या क्रमांकावरती. बघा टीम श्री मलंगड वाडी संघ आपल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. टाइम देखील सेट आहे आमच्या लाईव्ह टेलिकास्ट वरती. यावेळी सलकेशने ड्राईव्ह करताय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय परंतु सिंगल एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 3 अंकावरती. मॅनेडेडी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. P1 सुरू आहे आणि मात्रेपाडा एंड कडनं अरविंद यांना पाहतोय जे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. सलगचे 2 वाईट त्यानंतर मिळालेली विकेट आणि सिंगल म्हणजे आता अरविंद देखील कमबॅक केलाय. वेगवान चेंडू प्रचंड वेग. यष्टीरक्षक थोडेसे फंबल होत आहेत परंतु लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इकवडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकील 4 अंकावरती. बघा पहिल्यांदा हा संघ सामना खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं की कदाचित एफर्ट चांगला दाखवायला या सामन्यामध्ये कारण पहिला सामना तुम्ही नाईटमध्ये खेळताय म्हणजे सराव चांगला असेल तुमचा. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटमपाटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये. अरविंद यांना पाहतोय ते मॅनेडेडी पॉवर प्ले पहिले हाताळतायत. सलगचे 2 बॉल वाईट त्यानंतरचं विकेट आणि कमबॅक केलंय अरविंद देखील. पुढचा बॉल यावेळेस अडबा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु इथं मिस टायमिंग झाले. बॅटमपाटचा संपर्क नाहीये. यस बाईकच्या स्वरूपात एक येते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 अंकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅनेडेडी पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक तिसऱ्यात घेऱ्याच्या बाहेर आपण पाहताय. एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला तैनात करण्यात आलाय. आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा कव्हरच्या दिशेने सरकतायत. गतीमध्ये परिवर्तन केलंय. फसवा चेंडू फेकलाय. अपील देखील केली गेली आहे परंतु इथनं टॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ आहेत असे अंपायर सांगतात आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ इथं संपन्न होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाली 40+ संघाची 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती चिंचवली एंड कडनं प्रमोद येत आहेत आणि
धावा देखील पहिल्या षटकामध्ये 5 आल्यात, म्हणजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी P1 मध्ये केली आहे. परंतु आता पहिल्या 2 बॉलवरती 2 एक्स्ट्रा रन आपण पाहिला वाईड बॉलच्या, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर कमबॅक. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. चला वाडी संघ जास्त वेळ घेऊ नका, आपण फास्टली खेळा थोडा. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. आणखीन एक वाईट बॉल. पहिली ओव्हरमध्ये देखील वाईट बॉलनं सुरुवात झाली होती आणि आता या ओव्हरमध्ये देखील वाईट बॉलनं सुरुवात झाली आहे. एकने धावफलक पुढे सरकेल 6 या अंकावरती. येणारे अद्यापही काहीशे बॉल शिल्लक आहेत. किती धावा बनवतील? यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय, त्याला उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 2 आलेत, परंतु मिस्टेक झाली आहे आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती चाललाय सीमा पार, चौकार. चौकार आलाय. यावेळेसचा फटका, या बॉलमध्ये व्हेरिएशन थोडंसं पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स होतो, बॅटम पॅटच्या मधून चेंडू निघून जातो इष्टकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची संकेता. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंक पाहतोय आपण आता, 10 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय, जेलची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. श्री मळंगड म्हटलं तर श्री मच्छिंद्रनाथ यांचं मंदिर, हिंदूंची वहिवाट, ही स्मलंग मुक्तीची पाठ आहे. आणि यावेळेस ड्राईव्ह करतायत ऑन साईडला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल केलाय आणि सेकंड देखील कंप्लीट केली गेली आहेत ना. तिसरी धावेचा प्रयत्न असेल का? परंतु तिसरी धाव नाही आहे. 2 धावेच्या मध्ये संघ पुढे सरके 16 या अंकावरती. एक कडेच्या मोबदल्यात टीम पाली 40+ संघ. लगेच नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला बुरदुल 40+ आणि उसाटणे 40+. यावेळेस बॅटची टॉपेज लागतीये, परंतु कॉलिंग चुकीचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात. आणखीन धक्का क्रमांक 3 लागतोय टीम पाली 40+ संघाला. डीजे चला, उसळण्याचे कॅप्टन तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. जयदास आले 4थ्या क्रमांकावरती. किती धावा या सामन्यामध्ये देखील बनतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेसचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. जेलची संधी आहे, परंतु एलिव्हेशन नाही आहे. चेंडू फार काळ हवेत होता, जेलची संधी निर्माण झाली होती, परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. जरी आपण पहिला सामना खेळताय म्हणजे इथं तुम्हाला अनुभव देखील फारसं पाहायला मिळेल. आणि इथनं ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपन्न झाला. आणि सॉरी, शेवटचा बॉल आहे आणि अठरा धावा धावफलकावरती. येस, या 3 धावा आहेत, म्हणजे 19 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम पाली 40+ संघ
चला फास्टली खेळा. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल ड्राईव्ह करतायत. चेंडू आनंद कार्पेट चालला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. एक झाली कंप्लीट. थोडेसे फंबल. दुसरी देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा 21. लॉस ऑफ 2 विकेट 21 धावा. पाली 40+ संघ आज चिरट 40+ संघाने देखील एक सामना जिंकलाय. म्हणजे आता त्यांचे देखील पाठीराखे अनेक बहुसंख्येने येतील हा सामना पाहण्यासाठी. कारण चिरड म्हटलं तर अगदी आपल्या मागेच हा वेळेचा फटका मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल केले. धोक्याची घंटा आणि फलंदाज प्रॉपर क्रीजमध्ये सेफली पोहोचतायत. आणखीन 2 धावा एकवटल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 23 वरती 2. टीम पाली 40+ संघ जो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस साकू टप्प्याचा बॉल पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडू उचलतील, फेकतील. 2 धावा. सिंगल डबलला खूप महत्व दिले गेलंय. तब्बली 3ऱ्या बॉलवरती देखील 2 धावा आल्या. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती 2, सेकंड बॉलवरती 2 आणि या 3ऱ्या बॉलवरती देखील 2 आले. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण वैभव यांना पाहताय. येस, वाईट बॉल आला. यावेळेस आणखीन एक आखू टप्प्याचा बॉल. लेझी क्रिकेट. बघा चुका होत आहेत, परंतु चुकांवरती इथनं तुम्हाला देखील सुधारणा कराव्या लागतील. कारण जरी आपण पहिला सामना खेळताय थोड्याफार चुका होतील, परंतु धावा देखील बनतायत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. 28-28 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम पाली संघ असं कदाचित वाटलं पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा होत्या, त्यानंतर बॅकफुटवरती होते, परंतु त्यानंतर धावगती वाढली आहे. यावेळेस आणखीन एक अकरू टप्प्याचा बॉल त्याला पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला. इथनं डेंजर झोन मध्ये धावतायत फलंदाज, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे या 3 धावा एकवटल्या गेल्या. 3 धावेच्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मदन साखरे आणि जयदास यांच्या माध्यमातून. मदन साखरे अघातीत आघाडीला आलेत. 2 चेंडू त्यांनी देखील फेस केलेत, परंतु अद्याप त्यांच्या बॅटमधून एक धाव आली नाही आहे. जयदासनं 6 मध्ये 14 बनवल्यात. सिंगल डबल व्हाईट बॉल्स डबल, त्यानंतर या 3 धावा. ब्लॉकल मध्ये फेकलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3रा पारी 40+ या टीमला. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील आता इथनं संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 31 धावा. 31 धावा आता बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये यस मोहन आलेत. ओव्हर नंबर 4 मध्ये चिंचोली यांकडनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात आणि नवीन बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये आता मंगेश आलेत. 6व्या क्रमांकावरती आहेत मंगेश. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. समोरच्या दिशेने झेलची संधी आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलोय,
परंतु श्री मलंगडवाडी संघ हा पहिल्यांदाच सामना खेळतोय आणि पहिला सामना नाईट मध्ये खेळतात ते. धावसंख्या धावफलकावरती 33, 33 धावा मॅजिकल इक्वेशन आहे. 33 वरती 3. यावेळेस फुल केला, यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेलची संधी आहे त्या आता चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपला इथनं फलंदाज. जयदसचा खेळ, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 टीम पालीपोटी प्लस संघाला विकेटचं पतन. क्वालिटी बीट क्लिअरिटी आपण पाहताय. ग्रामीण टेनिस.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. पुढे जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गुड फिल्डिंग. का आता थोडंसं चेंजेस पाहायला मिळतं फिल्डिंग मध्ये. चुकांवरती आता इथं 10 देण्याचं काम श्री मलंगडवाडी करतोय, कारण मिड विकेटच्या दिशेने देखील एक चांगला झेल पकडलाय. त्यानंतर आता कव्हरच्या दिशेने देखील चांगली फिल्डिंग झाली मैदानाच्या मध्ये. यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग लॉंग वे, दॅट इज माइटी सिक्सर. षटकार आलाय. यावेळेचा फटका, आणखीन एक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक तडाखा, चौकार. फोर्टी 44 धावा. पुनर्ष एकदा मॅजिकल इक्वेशन स्कोर कार्ड वरती 44 वरती 4. स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक फटका सजवलाय. पहिल्या टप्प्यावरती चेंडू चाललाय. सीमारेषेच्या बाहेर मिळतील आणखी 4. 4च्या मधील संघ जाऊन पोहोचेल 48 धावा. आणि आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत श्री मलंगडवाडी 40 प्लस संघाला 49 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम पाली संघ. लगेच सलामीची जोडी देखील पाठवा. 24 मध्ये
दोन्ही संघांना विजयाच्या देऊया शुभेच्छा. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रवींद्र आणि विकास मॅनेडरी पॉवर प्ले मध्ये अंकुश ठाकरे P1 मध्ये आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती मात्रेपाडा एंड कडनं पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करून ऑफस्टिकच्या बाहेर असलेला बॉल अंपायरने घोषित केला. वाईट बॉल अतिरिक्त धावेनं श्री गणेश झालाय मैदानाच्या स्कोर कार्ड वरती. एका धावेनं टीम श्री मलंगडवाडी संघ जो आता उत्तरदानामध्ये बॅटिंग करतोय. 24 बॉल मध्ये 49 धावा त्यांना बनवायच्यात. पहिल्या बॉल वरती आली आहे ही अतिरिक्त धाव. एक धाव आली आहे. यावरती प्रहार केला. मिस टायमिंग स्ट्रोक जेलची संधी आहे परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरी देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 3 अंकावरती 3 धावा धावफलकावरती लागल्यात. तीन धावा धावफलकावरती लागल्यात. श्री मलंगडवाडी 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय पाली 40+ संघ. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर दाखवली आहे. नजाकत फटक्यामध्ये पॉवर देखील तेवढीच आहे. फिल्मला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती आउट ऑफ द पार्क 4 रन. सो मच डीजे मास्टर. बघा या फटक्यामध्ये नजाकत पाहिली आपण. फुलर लाईनचा बॉल सॉफ्ट हँड फटका ड्राईव्ह करतायत. मिड विकेटच्या दिशेने अलांद कार्पेट चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. ती रेस लागली आहे परंतु इथनं रेस देखील जिंकले. बॉल न म्हणजे मिळतील 4 आणि 4च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. सलगचा दुसरा चौकार. फलंदाज रवींद्रच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार आलाय. धर्मांचा पुढचा बॉल अंकुश ठाकरे वन्स अगेन. यावेळेस आणखीन एक स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय जमिनीशी गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा चौकार. चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते रवींद्रच्या बॅटमधनं. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आणि पॉवर प्लेचा योग्य तो वापर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 49 धावांचं टार्गेट सेट केलं टीम पाली 40+ संघानं परंतु इथं चेस करत असताना श्री मलंगडवाडी संघ पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. दरम्यान हाय बॉल दिशाहीन बॉल आहे. वाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरली जोडली जाईल. आणखीन एक धाव एका धावीच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अंकुश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. 4 बॉल फेकलेत. 15 धावा त्यांनी खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा खर्च केल्यात. यावेळेस मिस टायमिंग होते. थोडासा व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. 17चा खतरा आता मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅनेडरी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सतरा धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. यावेळेस यू मिस डेफिनेटली हिट. दांडीगुल फलंदाज बाद. पहिला धक्का श्री मलंगडवाडी 40+ संघाला. टीम बुरदुलचा कॅप्टन आणि टीम मुसाटण्याचा कॅप्टन टॉस साठी या.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. टीम बुर्दुल आणि टीम उसाटणे 40+ टॉससाठी यायचं आहे. उसाटणे आणि बुर्दुल संघाचे कॅप्टन टॉससाठी या. चला बुर्दुलचे कॅप्टन टॉससाठी या. उसाटणेचे कॅप्टन येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय वैभव. तिसऱ्या क्रमांकावरती 1 ओव्हरचा खेळ देखील संपन्न झालाय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती रवी. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्जित. बघा टीम पाली संघ आपण जास्त वेळ घेत आहे कारण टाइम देखील सेट आहे इथनं. बघा तुम्ही 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये फेकली नाही तर सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. 30 यार्ड्समध्ये सर्कलमध्ये एक फिल्टर तुमचा घेतला जाईल. यावर ते फक्त दिशा द्यायची होती परंतु गुडलँड स्पॉटवरून चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता. सुरुवात रवीने चांगली केली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये चिंचोली एंडकडनं बॉलिंग ट्रॅकवरती आलेत आणि आता पहिला बॉल इथनं डॉट फेकलाय. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस सलकेसने ड्राईव्ह करतायत. बॉलिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू आल्यानंतर कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत. शेवटच्या 10 मध्ये चेंडू अडवलाय आणि या धावा देखील मिळतील. 3 धावा एकवटल्यात. बघा 1 धाव देखील आपल्या संघासाठी वाचवली म्हणजे एका धावेनं कधी कधी संघ परास्त होत असतात परंतु आता इथे एकदा वाचवली टीम पाली 40+ संघानं. आणि आता रवी वॉन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती. रवीने या ओव्हरमध्ये देखील चांगलं कमबॅक केलंय कारण पहिला बॉल डॉट फेकलाय त्यानंतर या 3 धावा आणि हा सेकंड बॉल. थर्ड बॉल डॉट आलाय. तिसरा बॉल डॉट आलाय कारण दुसऱ्या बॉलवरती 3 धावा एकवटल्या. धावसंख्या धावफलकावरती 3 ने पुढे सरकली. यावेळेस बॅटची टॉपेज लागते. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येत आहेत आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात टीम श्री मलंगड वाडी संघ. आणखीन एक डॉट बॉल. वारंवार लेंथवरती गोलंदाजी करतायत रवी. गुडलँड स्पॉटचा जास्तीत जास्त वापर करतायत आणि डॉट बॉलचं इक्वेशन देखील वाढतंय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या परंतु यावेळेस धावांचा रोख थांबवलाय. येस टीम बुर्दुलनं टॉस जिंकलाय आणि पेंडिंग आहे डिसिजन. लवकरात कळवा आम्हाला. यावेळेस बॅकफूटमध्ये जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि शेवटच्या मध्ये चेंडू अडवलाय. 2 झालेत कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तब्बल या धावा मिळतील. अंपायर 4 वेळा होत्या. येस 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धाव पुढे सरकेल. 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री मलंगड वाडी 40+ संघ. येस बुर्दुल टीमने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथमतः ते क्षेत्ररक्षण करतील. बघा टीम पाली संघ आपण जास्त उशीर घेत आहे. बघा आपण अवघ्या टाइमचा विचार जर केला तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आज चिरड संघाला देखील आम्ही पॅनलाइज केलंय म्हणजे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. सर्वांसाठी नियम सारखे असतील.
9 मिनिटं आपण खर्च केले. टीम पाली संघ बघा येणाऱ्या 6 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला फेकायचंय. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला मॅचला होती पुनर्श सुरुवात. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 27 धावा. आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये मदन सारके यांना पाहतो आपण. मदन साखरे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. मात्रेपाडा एंडकडनं बॉलिंग करतायत आणि दरम्यानचा व्हाईटच्या नंतरचा हा डॉट बॉल. म्हणजे आता मदनने देखील चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा इथनं चेस करायच्या होत्या श्री मलंगड वाडी संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. त्यानंतरचं कमबॅक आपण यावेळेस देखील लेट कट करण्याचा प्रयत्न होता परंतु फसलाय आणि आणखीन एक डॉट बॉल. यावेळेसचा फटका सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करतायत. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. एक झाली कंप्लीट. सेकंडचा देखील नॉन स्ट्राईक एंडनं कॉल आला होता परंतु स्ट्राईक एंडनं असं उत्तर आलंय की दुसरी धाव पॉसिबल नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. एका गडाच्या मोबदल्यात टीम श्री मलंगट वाडी संघ. यावेळेस लंद कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. डेंजर झोन मध्ये थ्रो फेकी देखील आली आहे परंतु सेफली पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे इथनं या धावा देखील 2 एकवटल्या जातील आणि 2च्या मदतीने संघ पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 30 धावा धावफलकावरती. यावेळेसचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 टीम श्री मलंगट वाडी संघाला. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम श्री मलंगड वाडी संघ. दरम्यानचा हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. त्याला पाठवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक आणि चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. चौकार. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या. इक्वेशन 6 मध्ये विजयासाठी 12 धावेची गरज. 6 मध्ये 12ची गरज आहे. बघा शेवटच्या बॉलवरती एक षटकार आलाय म्हणजे आता सामना अद्याप बॅलन्स आहे. 6 मध्ये 12 धावेची गरज. कोणता संघ हा सामना जिंकेल? टीम पाली 40+ की टीम श्री मलंगड वाडी 40+ हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये. एक सामना आपण हर्ष सहज पाहिला. देसाई 40+च्या अगेन्स्ट टीम चिरटच्या माध्यमातून सामना पाहिला होता आपण. तब्बल एका ओव्हरमध्ये 35ची गरज होती. 4 षटकार त्या ओव्हरमध्ये आले होते आणि एक षटकार वाचवला देखील होता आणि तो एफर्ट चांगल्या प्रकारचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या 6 धावा वाचवल्या. त्यानंतर चिरट संघानं विजय देखील प्रस्थापित केलाय. तब्बल चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी देखील पहिल्या सामन्यामध्ये केली आहे. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. याच दरम्यान आदरणीय नरेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक
हार्दिक स्वागत. 6 मध्ये 12 श्री मलंगडवाडी संघ की श्री पाली 40+ संघ. प्रश्न आहे, चला फास्टली केला टीम पाली संघ. बघा आपण जास्त उशीर घेताय. जरी आपण 15 मिनिटाच्या आत 3 षटकं फेकली आहेत परंतु इथं देखील फास्ट केला आपण. 6-12 सध्या तरी 7-12ला महत्व आहे परंतु इथं 6-12ला महत्व दिलंय. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. बॅटमपॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. इष्टिरक्षा हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता होते म्हणजे आता दडपण आणि प्रेशर. 5-12 का मैदानाच्या आतमध्ये रेस देखील लागली आहे. काय स्पीड आहे. यावेळेसचा फटका मिस टायमिंग. नशिबाचा चौकार. 22च्या स्वरूपात मिळतील या 4 आणि 4च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 41 या अंकावरती. आता उर्वरित 4 बॉल विजयासाठी 8 डावेची गरज. नशिबाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. श्री मलंगडवाडी संघाच्या आता विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. एका बाजूने गोलंदाजाची आणि क्षेत्ररक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. कोणता संघ सामना जिंकेल, पाली 40+ की श्री मलंगडवाडी 40+? चला फास्टली खेळा. थोडा जास्त वेळ आपण खर्च करू नका. अद्याप एक सामना पहिल्या फेरीत आपला कव्हर करायचा आहे. वेळेचा विचार जर केला तर 9:55 झाली आहेत आणि इथनं फास्टली खेळा. 4 बॉल 8ची गरज आहे. 4 बॉल 8. स्ट्राईक वरती यशवंतला पाहतो आपण. यशवंतचा हा बॉल पॅड वरती अतळलाय. लाऊडली अपील देखील केली गेली आहे. अपील मध्ये लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथनं आता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 श्री मलंगडवाडी 40+ संघाला. गरज होती का या धावेची असा प्रश्न देखील निर्माण झालाय, कारण विकेट महत्वाची होती पण ते विकेट देखील इथनं आलेत. कारण वैभवची इनिंग देखील तेवढी चांगली होती. 7 मध्ये 15 धावा बनवल्या होत्या. तो वैभव आता डगआउटच्या दिशेने. डीजे 3 धावा 7 बनवायच्या आहेत विजयासाठी. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करून देईल श्री मलंगडवाडी संघाला, जो 40+चा पहिला सामना खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला एखादा डॉट बॉल दडपण प्रेशर निर्माण करेल टीम पाली 40+ संघ. निर्णायक बॉल आहे. या बॉलर्सवरती बॅटची टॉपेज लागते. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू नोमॅस लाईन मध्ये ट्रॅव्हल. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल केलाय आणि दुसरी देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीने आता धावफलक पुनर्शा पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 बॉल आणि विजयासाठी 5 धावेची गरज. 2 बॉल 5 धावा इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत टीम श्री मलंगडवाडी संघाला. 2 धावा इथनं डिफेन्स देखील केल्या जातील का? 2 धावा इथनं चेस 5 धावा इथनं चेस होतील का हाही प्रश्न आहे. 2 बॉल उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धावा. चला फास्ट केला चिरट टीम. पाली टीम आपण जास्त उशीर घेताय. जास्त वेळ खर्च करू नका आपण. वेळेला महत्व द्या कारण आता शेवटच्या टप्प्यात हा सामना आलाय. त्यावेळेस वेगवान चेंडू, प्रचंड वेग या चेंडूमध्ये, परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतीये. धक्का क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 4. 44 वरती 4 श्री मलंगडवाडी 40+ संघ. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बिपिन गेलेत. 1 बॉल 5 धावा. सामन्याचं भवितव्य, संघाचं भवितव्य. मैदान पर जोश हो तो मैच जीत जाते हैं.
आखिरी गेंद तक लढने वाला इतिहास बनाता है. इथनं कोणता संघ इतिहास बनवेल? पाली 40+ की श्री मलंगड 40+. एक बॉल 5 धावेची गरज. एका बॉल मध्ये 6 धावा देखील बनतात. एका बॉल मध्ये कधी कधी 1 धाव देखील डिफेन्स होती आहे. एका बॉल मध्ये हर्ष मी 12 धावा देखील बनताना पाहिल्यात मारलच्या ग्राउंड वरती. एक बॉल मध्ये 12 धावा देखील बनल्यात. परंतु आता हा प्रश्न निर्माण झाला आहे. 1 मध्ये 5 ची गरज आहे. 1 बॉल 5 बॉलर तयार होत आहेत चिंचवली एंड कडनं. लहू ठाकरे वरती जिम्मेदारी देखील आहे आता. इथनं निर्णायक बॉल आहे. 1 बॉल 5 धावेची गरज. दोन्ही संघांना पुनर्च्या शुभेच्छा. 1 बॉल 5. पाठच्या रडारमध्ये आला नाहीये चेंडू. गुडलँड स्पॉट वरून पडल्यानंतर एष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता आणि इथनं सामना जिंकलाय टीम पाली संघानं. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम श्री मलंगड वाडी संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या मलंगड क्रीडा नगरीमध्ये आता एक नवीन संघ देखील 40+च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक पुढच्या वाटचालीसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. जाऊया आपण तत्पूर्वी सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला टीम बुर्दूल संघ येस उतरत मैदानाच्या आतमध्ये. बघा आपल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. 3 षटकामध्ये तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. एखाद मिनिट जरी जास्त खर्च केला तर 38 सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक फिल्डर आत घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. अमोल ठाकरे देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले. तिथनं पालीचे आमचे मित्र अमोल ठाकरे. नक्कीच आज 2 संघ आपण पाहताय. एक चिरड संघ एक पाली संघ. म्हणजे आता एक सामना जिंकला. इथनं अनेक सारे पाठीराखे देखील येतील. मॅचचा आनंद देखील घेतील. देऊया मॅन ऑफ द मॅच. यस या सामन्याचा सामनावीर ज्याने